चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पांढऱ्या रंगाचा स्फटिक मेथ एम्फेटाईन सदृश 43 किलो 267 ग्राम वजनाचा 64,90,05,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत। दिनांक 24 जुलै 2025 रोजी 7 वाजण्याच्या सुमारास बोडरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव शिवारात चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर महामार्ग पोलीस मदत केंद्र चाळीसगाव समोर रोडवर सार्वजनिक जागी चाळीसगाव महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत रामदास पाटील व पोलीस पथक नाकाबंद करत असताना त्यांना लाल रंगाची सुझुकी कंपनीची ब्रेझा 4 चाकी कार क्रमांक DL 09 CB 7771 एक इसम चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाताना दिसला। सदर वाहनाच्या चालकाबाबत व नमूद वाहनाबाबत पोलिसांना संशय बळावल्यानं पोलिसांनी सदर गाडीची झडती घेतल्यावर त्यांना नमूद वाहनात डिक्कीत 2 सुटकेस दिसून आल्या। त्या सुटकेसची पाहणी करता त्यांच्या 2 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये पांढरा रंगाचा पदार्थ दिसून आल्यानं पोलिसांना आणखीन संशय बळावल्यानं पोलिसांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं तसेच फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं सदरचा पदार्थ काय आहे याबाबत खात्री केली। सदरचा पदार्थ पांढऱ्या रंगाचा स्फटिक मेथ एम्फेटामाइन असल्याचं निष्पन्न झालं। सदरचा पदार्थ पंचनामा करून ताब्यात घेतला व नमूद वाहन चालक नामे अब्दुल आसिम अब्दुल आला सय्यद वय 48 वर्ष जामिया नगर बाटला हाऊस ओकला नवी दिल्ली यास अटक करण्यात आली। तसेच त्याच्या ताब्यातील वाहन जप्त करण्यात आलं। तसेच पोलीस उपनिरीक्षक शशिकांत रामदास पाटील नेमणूक महामार्ग सुरक्षा पथक चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक 241/2025 NDPS ऍक्ट 1985 कलम 8 क 22 क सह 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। नमूद गुन्ह्याचं गांभीर्य तसंच व्याप्ती पाहता डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर उपविभाग अतिरिक्त कार्यभार चाळीसगाव उपविभाग, संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, अमित कुमार मनेळ पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी तात्काळ भेटी देऊन नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चाळीसगाव शहर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे 4 पोलीस अधिकारी 12 पोलीस अंमलदार 4 वेगवेगळी पथकं तयार केले। अटक आरोपींकडून प्राप्त माहितीच्या आधारे दिल्ली, बेंगलोर, मध्य प्रदेश, तमिळनाडू इतर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर आरोपींचा शोध घेण्याकामी पथक रवाना केले। नमूद आरोपी क्रमांक 1 याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी नामे महालिंगम नटराजन वय 62 राहणार पट्टी रोड नागापट्टम तमिळनाडू यास 28 जुलै 2025 रोजी तमिळनाडू येथून कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून ताब्यात घेतलं। चाळीसगाव इथं आणलं त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता मान्य न्यायालयानं त्यास दिनांक 6 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली। नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी अब्दुल आसिम अब्दुल आला सय्यद वय 48 बटला हाऊस जामिया नगर ओकला नवी दिल्ली, महालिंगम नटराजन वय 62 नागापट्टम तमिळनाडू वरील दोन्ही आरोपींना मान्य न्यायालयानं 6 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली। सोबतच तिसरा आरोपी योगेश महालिंगम पट्टी रोड नागापट्टम तमिळनाडू यासह 2 अनोळखी इसमांचा पोलीस शोध सुरू आहे। नमूद आरोपी क्रमांक 1 ते 3 यांची बँक खाती गोठवण्यात आले। तसेच आरोपींचा गुन्हे अभिलेख तपासला असता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी क्रमांक 2 महालिंगम नटराजन 62 वर्ष याच्यावर विविध प्रकारचे 12 गुन्हे दाखल आहेत। तसेच आरोपी क्रमांक 3 योगेश महालिंगम याच्यावर विविध प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास माननीय श्री दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक, डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, श्री विनायक कोते यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अमित कुमार मनेळ पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर करतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चाळीसगाव जळगाव।